नमस्कार. माय महानगरच्या या लाईव्ह संपूर्ण राज्यभरामध्ये आपण पाहतोय की 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक जी आहे ती पार पडत आहे. मतदान जे ते आज होत आहे. हे मतदान खरं तर राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं होत आहे. कारण जर आपण सध्या राज्यातील स्थिती पाहिली तर तीन पक्ष हे एके आपापसात विरोधात लढताना पाहायला मिळत आहे. हे तीन पक्ष म्हणजे एका बाजूला आहे महायुती, दुसऱ्या बाजूला आहे महाविकास आघाडी, एकीकडे आहे भाजप स्वतंत्र पक्ष, दुसरीकडे आहे काँग्रेस स्वतंत्र पक्ष. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन गटांमध्ये विभागली गेली आणि ती दोन्ही म्हणजे आपण पाहतो एक महायुतीमध्ये आणि एक महाविकास आघाडीमध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने कुठेतरी आपण पाहतोय या तिघांसाठी म्हणजे या 6 जणांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, प्रतिष्ठेची ही निवडणूक झालेली आहे. मात्र यांच्यासोबतच जर हे 6 जर आपण पाहिले, महाविकास आघाडी आणि महायुती पाहिली, त्याच्यावरती त्यांचे मित्र पक्ष सुद्धा आले. मात्र दुसरीकडे आपण जर पाहतोय की मनसेने सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला जोर धरलेला आहे. विशेष जोर जो आहे तो या मतदारसंघामध्ये असेल, जो भाईन मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये स्वतः राजपुत्र आहेत, अमित ठाकरे आहेत. त्यामुळे एकंदरीत ही लढाई सुद्धा जी आहे ती अटीतटीची होताना पाहायला मिळते आहे. एकीकडे ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची होत असताना स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या पुत्रालाच या मतदारसंघामध्ये निवडणुकीची उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी ही लढाई सुद्धा प्रतिष्ठेची होताना पाहायला मिळते. मात्र आज जसं आपण पाहतो की आज एकंदरीत या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जे आहे ते पार पडत आहे. आज सकाळपासून खरं तर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या मतदानाला मिळताना पाहायला मिळत आहे. सकाळपासून जर आपण पाहिलं तर दादर परिसर पाहिला, प्रभादेवी परिसर पाहिला आणि ज्या प्रकारे आपण पाहतो माहीम परिसर पाहिला, या तिन्ही ठिकाणी जर आपण पाहतो सकाळपासून आपण जे कव्हरेज करत होतो त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ वर्गाचा या ठिकाणी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आणि जेवढ्या मतदार वर्ग त्यांच्याशी आपण ज्यांच्याशी बातचीत केली त्यांनी खरं तर ही लढाई अत्यंत महत्वाची आहे. आणि या लढाईमध्ये जो कोणी उमेदवार विजयी होईल त्यांनी खरं तर राज्याच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामं जी आहेत ती करावी अशा प्रकारची भावना जी आहे ती मतदारांनी व्यक्त केली आहे. याशिवाय मतदानाचा हक्क हा प्रत्येकाला जवळपास 5 वर्षांनंतर प्राप्त होतो. त्यामुळे 5 वर्षांनंतर प्राप्त होणाऱ्या या मतदानामुळे कुठेतरी नागरिकांनी घरी बसून न राहता मतदानासाठी यावं आणि मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन सुद्धा हे मतदार जे आहेत ते इतर मतदारांना करताना पाहायला मिळते. मात्र असं असलं तरी जर मुंबई आणि जर उपनगराबाबत आपण बोलायचं झालं तर मुंबईमध्ये जरी मतदान होत असताना पाहायला मिळत असलं तरी कुठेतरी बहुतांश भागामध्ये मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, या ठिकाणी जरी मतदान योग्यरित्या होत असलं तरी राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अजूनही मतदानाची टक्केवारी ही फार कमी असताना पाहायला मिळत आहे. एकीकडे आपण पाहतोय की मतदानाची टक्केवारी ही वाढत जाते, मात्र काही मतदारसंघ आहेत ज्यामध्ये मतदानाची टक्केवारी ही अजूनही वाढलेली नाहीये. त्यामुळे नेमका जो प्रकार लोकसभेला घडला होता की मतदानाची टक्केवारी राहिली असल्यामुळे त्याचा फायदा प्रमुख घटक पक्षाऐवजी कोणातरी दुसऱ्याला झाला. त्यामुळे आता तसाच फटका या कमी मतदानामुळे असा प्रमुख घटक पक्षाला बसतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण जसं आपण पाहतोय की बऱ्याच मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होते आहे. एकीकडे शिवसेना, एकीकडे राष्ट्रवादी, तर दुसरीकडे आहे काँग्रेस. तर एकीकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि त्यांच्यामध्ये आहे मनसे, तर एकीकडे भाजप, काँग्रेस आणि सोबत आहे शिवसेना. त्यामुळे अशा प्रकारची ही तिहेरी लढत प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण पाहतो होताना पाहायला मिळतं. मात्र जर 288 विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला आपण तर सध्या ही लढाई प्रतिष्ठेची आहे ती म्हणजे महाविकास आघाडीसाठी असेल आणि महायुतीसाठी. एकीकडे महायुती पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे, सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मतदारांसाठी जो 12 ते 13 दिवसांचा जो प्रचार केला होता त्याच्यामध्ये सर्वाधिक आपल्या योजना होत्या त्या मांडल्या होत्या. योजना मांडत, लाडकी बहीण योजना मांडत, विमा कवच असेल, या सगळ्या गोष्टी घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन, या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून एकंदरीत या सगळ्या योजना घेऊन मतदानासाठी प्रचार जो येतो महायुतीने केला. मात्र महायुतीने जरी प्रचार केला असला तरी सध्याच राज्यात वाढलेली महागाई असेल, बेरोजगारी असेल, हे प्रश्न उपस्थित करत कुठेतरी संविधान बदललं जाणार अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर आणून महाविकास आघाडीने सुद्धा प्रचार केला होता. आता एकंदरीत आपण पाहतोय की ज्या ठिकाणी योजनांच्या जोरावरती एकीकडे प्रचार होतोय तर दुसरीकडे या योजनांना बाजूला ठेवूनच आपण पाहतोय दुसरीकडे प्रचार असा केला जातोय की महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. शिवाय आपण पाहतोय दुसरीकडे एकीकडे महागाई बेरोजगारीचा प्रश्न असताना दुसरीकडे संविधान सुद्धा बदललं जाणार अशा प्रकारचा जो प्रचार आहे तो या ठिकाणी महाविकास आघाडीकडून केला जात होता. त्यामुळे एकंदरीत नेरेटिव्हचं सुद्धा राजकारण या राज्यात पाहायला मिळत होतं. मात्र आता असं असलं तरी आज मतदान होत आहे
आणि 23 नोव्हेंबर रोजी म्हणजे शनिवारी या मतदानाचा निकाल लागणार आहे। त्यामुळे नेमकं कोणाच्या पार्ट्या सर्वाधिक मतदान जातं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता ही झाली सविस्तर माहिती, नेमकं कशा प्रकारे लढत होते, राज्यात काय स्थिती आहे, या सगळ्याची माहिती आपण जाणून घेतली। आता नेमकं आज जे मतदान सुरू आहे या मतदानाची टक्केवारी आपण जाणून घेणार आहोत। सकाळी साधारणतः 7 वाजता या मतदानाला सुरुवात झाली आणि 7 वाजता मतदानाला सुरुवात झाल्याच्या नंतर 9 वाजेपर्यंतचं मतदान असेल, जे सुरुवातीला आपल्याला कमी टक्केवारीमध्ये पाहायला मिळालं। मात्र जे 11 वाजेपर्यंत जे मतदान झालं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। 11 वाजेपर्यंत राज्यामध्ये जर आपण पाहतोय एकंदरीत 18.14% मतदान झालंय। मात्र खरं तर आपण पाहतोय 7 ते 8, 9, 10 आणि 11 असे 4 तास होतात। या 4 तासांमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ 18% मतदान हे राज्यात होतं। मात्र जर आपण या मतदानाची टक्केवारी पाहिली ही अत्यंत कमी आहे आणि कमी असल्यामुळे कुठेतरी याचा फटका हा विरोधक असो किंवा सत्ताधारी असो यांना नक्कीच बसणार आहे। कारण ज्या प्रकारे मतदान हे खरं तर राज्याचं भवितव्य ठरवतं, मतदान हे खरं तर आपला नेता ठरवतो, मतदानामध्ये जी ताकद असते, जी खरं तर राज्याला बदलण्याची ताकद असते। मात्र जर अशा प्रकारे कमी प्रमाणातलं जर हे मतदान होत राहिलं तर नक्कीच लोकसभेप्रमाणे आता विधानसभेत सुद्धा अशाच प्रकारच्या मतदानामुळे कुठेतरी महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या प्रमुख घटक पक्षांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। जसं आपण आपल्या या लाईव्हचं टायटल पाहिलं की मुंबई आणि उपनगर। आता मुंबई आणि उपनगराबाबत जर बोलायचं झालं तर सुरुवातीला आपण मुंबईबद्दल जाणून घेणार आहोत। मुंबईमध्ये जर आपण पाहतोय सकाळी 9 वाजेपर्यंत मुंबईत 6.25% मतदान झालं होतं। तर 11 वाजेपर्यंत आपण पाहतोय 15.78% मतदान हे झालं होतं। तर मुंबईतील 36 मतदारसंघापैकी प्रमुख 10 मतदारसंघाची टक्केवारी ही आपण पाहणार आहोत। ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की धारावी हा खरं तर मतदारसंघ प्रचंड हाय प्रोफाईल लढतीचा मतदारसंघ, ज्याच्यामध्ये नुकताच लोकसभेवरती निवडून गेलेल्या वर्षा गायकवाड यांच्या बहीण आहेत ज्योती गायकवाड, त्या या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत। तर दुसरी आपण पाहतो या मतदारसंघामध्ये 13.278% मतदान झालंय। सायन कोळीवाडामध्ये 12.82% मतदान झालंय। वडाळा विधानसभेत सुद्धा तिहेरी लढत होते। वडाळा विधानसभेमध्ये 9व्यांदा आपलं नशीब आजमावणारे कालिदास कोळंबकर आहे, तर त्यांच्या विरोधात श्रद्धा जाधव आहेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आहे आणि दुसरीकडे स्नेहल जाधव आहेत ज्या मनसेकडून आहे। आणि या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर 17.33% मतदान झालंय। माहीममध्ये आपण पाहतो 19.66%, वरळीमध्ये 14.59%, शिवडीमध्ये 16.49%, भायखळ्यामध्ये 16.98%, मलबार हिल विधानसभा मतदारसंघात 19.77%, मुंबादेवी मतदारसंघात 14.95%, कुलाबा विधानसभेत 13.3% अशा प्रकारचं मतदान झालंय। तर उपनगरातील आपण जाणून घेणार आहोत। उपनगरात भांडूप विधानसभेत सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान झालंय। म्हणजे भांडूप विधानसभा मतदारसंघात 23.42% एवढं मतदान झालंय। जर टक्केवारी पाहिली तर 23% हे आता भांडूपमध्ये झालेलं आहे। हे सर्वाधिक मतदान आपण त्या ठिकाणी पाहतोय। तर दुसरीकडे आपण पाहतोय ठाकरे गटाचे प्रमुख उमेदवार असलेल्या उद्धव ठाकरे हे वास्तव्यास असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात खरं तर कलानगर येतो आणि कलानगर येथे आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान येतं, ते म्हणजे मातोश्री आहे। आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय सर्वाधिक कमी मतदान झाल्याचं बोललं जातं आणि हे मतदान म्हणजे 13.98%। आता खरं तर आपण पाहतोय मलबार हिल नंतर जो हाय प्रोफाईल लढत असलेला मतदारसंघ होता तो म्हणजे कुठेतरी माहीम होता। आणि मलबार हिल मध्ये जर आपण पाहिलं तर मलबार हिल मध्ये 19.77% आणि केवळ पूर्ण जसं आपण पाहतोय 19.77% हे मतदान मलबार हिल मध्ये होतं। त्याच्यामध्ये कुठेतरी आपण पाहतोय 19.66% हे मतदान माहीम मध्ये झालंय। म्हणजे मलबार हिल नंतर मुंबई शहराबाबत बोलायचं झालं तर मलबार हिल नंतर माहीम मध्ये अशा प्रकारचं मतदान होते जे सर्वाधिक आहे। खरं तर उत्स्फूर्त प्रतिसाद हा मतदारांचा या माहीम मध्ये पाहायला मिळत आहे। कारण माहीम मधली लढत ही एकीकडे अनुभवी उमेदवार आहे, एकीकडे त्यांचा सहकारी असलेला उमेदवार आहे, तर एकीकडे युथ आहे म्हणजे युवा मतदार आहे जो आपलं नव्याने नशीब आजमावतोय। विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या घराण्यातील पहिलाच हा उमेदवार आहे जो विधानसभेची निवडणूक लढवतोय। त्यामुळे ही तिहेरी लढत आहे। खरं तर माहीम विधानसभा मतदारसंघ हा उच्चभ्रू वस्तीचा येतो। यामध्ये शिवाजी पार्क सारखा परिसर आहे, यामध्ये दादर सारखं वर्दळीचं ठिकाण आहे, यामध्ये पोर्तुगीज चर्च सारखा परिसर आहे, अनेक आपण पाहतो मराठी भाषिक परिसर हा यामध्ये येतो, माहीम सारखा परिसर येतो। माहीम मध्ये जे आपण पाहतोय चर्च सारखा परिसर येतो, दर्गा सारखा परिसर येतो, अशा मायनॉरिटीचा परिसर सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतो। त्यामुळे या हाय प्रोफाईल लढतीमध्ये हा जो माहीम मतदारसंघ आहे याचा निकाल नेमका काय लागणार हे आजच्या या मतदानानंतर ठरणार आहे। आता जसं आपण
मुंबई शहराबाबत जाणून घेतलं. आता आपण मुंबई उपनगराबाबत जाणून घेणार आहोत. मुंबई उपनगरामध्ये जर आपण पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवलीतील मतदानाला एकंदरीत आपण पाहतोय. खरं तर हा उपनगराचा भाग येत नाही, मात्र हा MMRDA भाग येतो. मात्र जो जशा प्रकारे पट्टा कव्हर होतो, आपण पाहतो MMRDA असेल, मुंबई प्रदेश असेल, ज्या प्रकारे आपण पाहतोय कल्याण डोंबिवली परिसर असेल, त्यानंतर इतर परिसर असेल, या सगळ्या बाबत जर आपण पाहायला गेलं या ठिकाणी कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये तर एकूण डोंबिवलीत 20.29% मतदान जे आहे ते झालंय. सकाळी 11 वाजेपर्यंतची ही मतदानाची टक्केवारी समाधानकारक असल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे. त्यामुळे ज्या प्रकारे मुंबईमध्ये मतदानाचा प्रतिसाद मिळतोय तशाच प्रकारचा प्रतिसाद हा कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा आहे. तर कल्याण डोंबिवली सुद्धा हाय प्रोफाईल लढत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मनसेचे एकमेव असलेले उमेदवार ते म्हणजे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून येतात, ते म्हणजे राजू पाटील आहेत. ते आपलं नशीब आजमावत आहेत, दुसऱ्यांदा ते आपलं नशीब आजमावत आहे. एकंदरीत आपण पाहतोय कल्याण पूर्व मतदारसंघात 17.81% मतदान झालंय. कल्याण पश्चिम 17% मतदान झालंय. डोंबिवलीत सर्वाधिक मतदान झालंय, 20.29% मतदान झालंय. डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण हे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात दीपेश म्हात्रे आहेत. तर आपण पाहतो एकंदरीत कल्याण ग्रामीणमध्ये 20.82% मतदार झालेला आहे. तर उल्हासनगरमध्ये 11.33% आणि अंबरनाथमध्ये 14.5% मतदानाची नोंद ही झालेली आहे. खरं तर आपण पाहतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आज मतदान होत असताना मतदार जे येत आहेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लोकसभेला जो फटका बसला होता त्या पार्श्वभूमीवरती सुविधा सुद्धा कडक करण्यात आलेल्या आहेत. सुविधा सुद्धा कोणत्याही मतदाराची गैरसोय होऊ नये या सगळ्याची काळजी घेऊन निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघामध्ये सुविधा जी आहेत ते योग्य केलेल्या आहे. दरम्यान आपण राज्यातील स्थिती जाणून घेतली, राज्यामध्ये कशा प्रकारे मतदान होते हे जाणून घेतलं. मतदान सर्वाधिक मुंबईत कुठे होते, उपनगरात कुठे किंवा कल्याण डोंबिवली परिसरात कुठे होते, राज्यातील मतदान किती झालंय या सगळ्याची माहिती जाणून घेतली. आता एकंदरीत आपण पाहतोय 9 वाजताची आकडेवारी पाहिली, 11 वाजताची आकडेवारी पाहिली. आता 1 नंतर 3 आणि नंतर 4 आणि शेवटला 5 आणि नंतर 6 अशा प्रकारे 6 वाजेपर्यंत मतदान हे असणार आहे. आता एकंदरीत 6 वाजेपर्यंत राज्यामध्ये मुंबईमध्ये उपनगरामध्ये किंवा इतर राज्याच्या विविध भागात या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये कशा प्रकारे मतदान होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहाराष्ट्र.com लॉगिन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.